बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान होत आहे आणि 8 जिल्ह्यांमधील 121 मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री पदाचे तेजस्वी यादव हे उमेदवार आहेत आणि यांच्यासह दिग्गज नेते सुद्धा मैदानामध्ये आहेत। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा सुद्धा मैदानामध्ये असल्याची माहिती आहे। बिहारचे मतदार कुणाला कौल देणार याकडे लक्ष असेल आणि या संदर्भात आणखी माहिती करण्याचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मतदानाची तयारी झालेली आहे का आणि हा निवडणुकीचा पहिला टप्पा तेजस्वी यादव यांच्यासाठी किंवा मग इतर दिग्गजांसाठी कसा आणि किती महत्त्वाचा? महत्त्वाची ही निवडणूक आहे, खास करून बिहारचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे। कारण गेल्या 20 वर्षापासून नितीश कुमार हे मुख्यमंत्री असणार आहेत, त्याचबरोबर त्यांचं देखील भवितव्य हे पणाला लागलेलं असणार आहे आणि तेजस्वी यादव यांना पहिल्यांदाच इंडिया आघाडीनं उमेदवार ठरवलेला आहे मुख्यमंत्री पदाचं, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही निवडणूक अटीतटीची असणार आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे खास करून लक्ष असलेलं आहे जनतेचं, खास करून भारताचं लक्ष असेल। कारण या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांचं केंद्रातील स्थान जे आहे ते कशा पद्धतीने पक्का होत आहे की डळमळीत होतं, त्यावरती केंद्रातील सरकारचं वरती भवितव्य देखील ठरणारी ही निवडणूक असणार आहे। आजच्या या निवडणुकीला आता मतदानाला सुरुवात होत आहे। मॉकड्रिल कंप्लीट झालेले आहे। महिलांच्या हातात अनेक ठिकाणी जे बूथ आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये महिलाच हा खराच मोठा फॅक्टर जो आहे तो ठरणार आहे। कारण या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने महिलांना 10,000 रुपये अगोदरच त्यांच्या खात्यात टाकलेले आहे। तेजस्वी यादव यांनी माँ बेटी बहन ही योजना आणलेली आहे। त्याचबरोबर 70 किलोमीटरच्या सरकारी नोकरदारांना नोकरी दिली जाईल त्यांच्या घरापासून, अशी देखील घोषणा केलेली आहे। तर एकंदरीत या घोषणांचा पाऊस त्यामध्ये पडताना पाहायला मिळालेला आहे। मात्र खरं तर बिहार हे लोकशाहीची जननी म्हटलं जातं आणि दुसरीकडे बिहार बद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्याच बिहारमध्ये जातीच्या पलीकडे न जाता मतदान होताना पाहायला मिळत नाही। त्याचमुळं नितीश कुमार जे आहेत ते गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी मुख्यमंत्री आहे, कारण त्यांच्याकडे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास जो आहे तो त्यांच्यासोबत राहिलेला आहे। मुस्लिम आणि यादव हा लालू प्रसाद यादव आता तेजस्वी यादव यांच्यासोबत राहिलेला आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर हा जो वर्ग आहे तो त्यांच्यासोबत कायम आहे। पासवान हे चिराग पासवान यांचे वडील यांच्यासोबत राहिलेला आहे, आता ते चिराग पासवानच्या मागे उभं राहताना पाहायला मिळतं। इतर जो दलित समाज आहे तो कशा पद्धतीने वोटिंग ट्रान्सफर करतो याच्यावरती देखील या निवडणुकीचं मोठं भवितव्य असणार आहे। कारण डावे काँग्रेस यांच्या मागे हा इतर दलित समाज उभा राहताना पाहायला मिळेल। खऱ्या अर्थानं यावेळेस इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास जो नितीश कुमार यांच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे तो भाजपकडे शिफ्ट होतो की नितीश कुमार यांच्या सोबत राहतो की काँग्रेस सोबत राहतो। कारण या सगळ्याच्या मध्ये पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्या खेळीच्या विरोधात खास करून ईबीसी वोटर घेण्यासाठी एक उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा हा इंडिया आघाडीने दिलेला आहे आणि त्यामुळे हे मतदान शिफ्ट होतं का आणि याच्यावरती मोठा फरक आपल्याला पाहायला मिळेल। कारण साधारण मागची निवडणूक ही 20 ते 22 हजाराच्या फरकाचा आपल्याला फरक पाहायला मिळाला होता। या निवडणुकीमध्ये भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांचं सुद्धा भवितव्य पहिल्या टप्प्यामध्येच निश्चित होणार आहे। या मतदानाचे सगळे अपडेट्स शिवाजी घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।